नमस्कार सगळ्यांका आणि ऑफिसाक जाणाऱ्यांका. तर आज मी बनवतलंय चिकनची फोडी. आज मी फ्राय करतले. चला तर मग बघूया. हे मी चिकनची फोडी बारीक करून घेतलेली आहे. तर त्याच्यात मी आता घालतलंय आला लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट. आला ही आपण अशी ढवळून घ्यायची. हे तुम्ही नक्की ट्राय करा, तुमका मस्त लागतले. आता मी आलं लसूणची पेस्ट लावून घेतलंय आणि त्यानंतर मी घालतलंय मसालो. जसा तुमका तिखट हवा तितके तुम्ही मसालो घालून घ्यायचो. त्याच्यानंतर मी घालतलंय हळद. नंतर घालतलंय गरम मसालो जरासोच. आणि मी त्याच्यानंतर घालतलंय मीठ. मीठ घालून झाल्याच्या नंतर आपण त्याच्यावर टाकायची जराशी कोथिंबीर. कोथिंबीरीन वास मस्त येता. त्याच्यानंतर मी घालतलंय दही. जरासा आपण दही घालून घ्यायचा. दह्यान पण मस्त टेस्ट येतं आपल्या चिकनला. तर ह्या सगळं मी आता ढवळून घेतलंय. हे बघा कसं किती मस्त दिसतं आता. तर आज आणि हे चिकनची फोडी असत. हे मी गव्हाच्या पीठ लावून फ्राय करतलंय. तर हे बघा आपला असं तयार झाला असा. मग आम्ही 10 मिनिट झाकून ठेवतलंय. गव्हाचं पीठ लावून केलं की एकदम कुरकुरीत होतले तुमचे आणि टेस्ट पण मस्त येतं. हे बघा आता झालेलं आम्ही लावून ठेवते आता का. तर आता हे आम्ही 10 मिनिटं झाकून ठेवतोय. तर आपली आता 10 मिनिटं झालेली असत. तर हे बघा आता हे मी चिकनचे फोडी भाजून घेतलंय. हे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मस्तपैकी वास येतं. म्हणजे कारण मी ते सगळं लावून ठेवलेलं होतं ना. ह्या असा गव्हाचं पीठ, ह्या फक्त गव्हाचं पीठ आहे, बाकी काहीचं पीठ नाही हा. तवो आपलं तापलेलो आहे, त्याच्यात मी तेल टाकतंय आणि एक एक करून सगळे फोडी फ्राय करून घेतोय. एक एक करून मी सगळी फोडी फ्राय करून घेतोय. तुमका जरा जवळून दाखवतोय. एक एक करून सगळी चिकनची फोडी फ्राय करून घेतले. गव्हाच्या पीठ लावून तुम्ही केलात ना की तुमचे मस्त एकदम कुरकुरीत मग आताच खावासारखी वाटतं. कारण एवढं वास मस्त येतं ना, एकदम जबरदस्त लागतं. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा. कोण जर खात नसतात पीसेस ते पण खाऊ चालू करतलं. तर आता मी हे परतून घेतलं आहे. वास एकदम मस्त घमघमीत सुटलेलं आहे. आणि हे रवलेले सगळे फ्राय करून घेतलेले. तुम्ही हे नक्की ट्राय करा. तुमचे पण असेच मस्त चांगले होतले आणि तुमका त्याची टेस्ट पण आवडतली. जर तुमका माझा व्हिडिओ आवडलो असेल तर मला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.